नमस्कार मित्रांनो, काल दुपारनंतर पुन्हा एकदा तुरीच्या दरात मोठे बदल पाहायला मिळालेले आहेत। मग सर्व बाजार समितीचे तुरीचे बाजारभाव हे वाढलेत की घसरलेत पहा शेवटपर्यंत व्हिडिओ। पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती आहे अमळनेर। लाल तुरीला आवक आलेली आहे 5 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7,000 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला 7,100 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 7,100 रुपयाचा मिळालेला आहे। नंतरची बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे। आवक आलेली आहे लाल तुरीला 751 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 4,100 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला 5,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 4,800 रुपये। नंतरची बाजार समिती हिंगणघाट। लाल तुरीला आवक आलेली आहे 2,343 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,450 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला 8,750 रुपये 70 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,400 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे 184 क्विंटलची। कमीत कमी दर हा 7,500 रुपये मिळालेला आहे। सर्वात जास्त दर मिळाला 7,825 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 7,743 रुपये मिळालेला आहे। यानंतरची बाजार समिती आहे आर्वी। आवक आलेली आहे लाल तुरीला 160 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,600 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला 7,800 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 7,500 रुपये मिळालेला आहे। नंतरची बाजार समिती यवतमाळ। लाल तुरीला आवक आलेली आहे 187 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,500। सर्वात जास्त दर मिळाला 7,900, तर सर्वसाधारण दर हा 7,700 रुपयाचा मिळालेला आहे। नंतरची बाजार समिती अमरावती। आवक आलेली आहे लाल तुरीला 3,975 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये। सर्वात जास्त दर मिळाला 8,401 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 8,200 रुपये मिळालेला आहे।